प्राण्यांचे वर्गीकरण हा पाठ आपण पाहत आहोत. प्राण्यांचे वर्गीकरण करत असताना ज्या मुद्द्यांच्या आधारे प्राण्याचे वर्गीकरण केलं जातं त्या मुद्द्याचा अभ्यास करत असताना प्राण्यामध्ये असणारं रचनात्मक संघटन या आधारे कशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर प्राण्यामध्ये असणाऱ्या ज्या शारीरिक सममिती जी आहेत या शारीरिक सममितीच्या आधारे देखील प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. ते कसं केलं जातं ते आपण आर्य सममिती, द्विपार्श्व सममिती याचा अभ्यास करत असताना आपण हे पाहिलेलं आहे. आपण मध्यस्तर आणि जनन स्तर यांच्या आधारे सुद्धा कशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहोत देहगुहेच्या आधारावर, देहगुहा या मुद्द्याच्या आधारे प्राण्यांचं वर्गीकरण कसं होत असतं. काही प्राण्यामध्ये आपल्याला असं आढळून येते की काही प्राण्यामध्ये काय आहे, अवयव, शरीर आणि अवयव, शरीर आणि अवयव यामध्ये पोकळी आहे. शरीर आणि अवयव यामध्ये जी पोकळी आहे या पोकळीवर आधारित ही पोकळी असते. या पोकळीला देहगुहा म्हणते. भ्रूणाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये, भ्रूणावस्थेतील वाढीच्या काळामध्ये मध्यस्तरापासून किंवा आतड्यापासून ही पोकळी तयार होते. अशा देहगुहायुक्त जे प्राणी आहेत बरं का, ह्यापेक्षा काही प्राण्यामध्ये ही देहगुहा आढळत नाही. तर कोणत्या प्राण्यामध्ये ही देहगुहा आढळत नाही? रंध्रे प्राणी असतील, निळारिया म्हणजे सिलेंट्राटा संघ या संघातील किंवा चपट्याक्रमी जे प्राणी आहेत त्या प्राण्यामध्ये अशा प्रकारची देहगुहा आढळत नाही. म्हणून या प्राण्यांना आपण देहगुहाहीन प्राणी असे म्हणतो. देहगुहाहीन प्राणी कशाला म्हणतात हा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. गोलक्रमीच्या शरीरात देहगुहा असते हे बघितलं आपण. चपट्याक्रमी जे आहे त्याच्यामध्ये देहगुहा नसते, परंतु गोलक्रमीच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या शरीरामध्ये ही देहगुहा असते, परंतु ही देहगुहा अशा प्रकारे तयार झालेली नसते. म्हणून अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, फसवी देहगुहा असणारे प्राणी म्हणतो. काय म्हणतो? फसवी देहगुहा असणारे प्राणी. फसवी देहगुहा असणारे प्राणी कोणते हा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा फसवी देहगुहा असणाऱ्या खालीलपैकी कोणत्या प्राण्यामध्ये फसवी देहगुहा असते असं विचारलं जाऊ शकतं. किंवा जोड्या लावामध्ये सुद्धा फसवी देहगुहा किंवा आणि देहगुहाहीन प्राणी आणि मग देहगुहा असणारे प्राणी अशा प्रकारे सुद्धा फरक स्पष्ट करण्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही प्राण्यामध्ये आपल्याला असं आढळतं की त्यांच्या शरीराचे छोटे छोटे खंड पडलेले आहेत की काय बरं का. अशा मग खंडीभवन असणारे प्राणी. आता देहगुहानंतर ज्या प्राण्यांचं शरीराचं खंडीभवन झालेलं आहे, ज्या प्राण्यांच्या शरीराचं खंडीभवन झालेलं असे आणि मग समान भागामध्ये छोट्या छोट्या समान भागामध्ये त्यांचे भाग झालेले आहेत, विभागलेले आहेत, अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, खंडीभवन असलेले प्राणी म्हणतो. प्रत्येक छोट्या भागाला आपण खंड असं म्हणतो, सेगमेंट. प्रत्येक छोट्या भागाला सेगमेंट किंवा खंड असं म्हणतो. तर असे जे प्राणी आहेत, खास करून वलयी प्राणी संघामधील प्राणी ज्याच्यामध्ये गांडूळसारखा प्राणी आपण पाहतो, गांडूळाच्या खालच्या बाजूला बघितलं किंवा शरीरामध्ये असे गोल 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 जे रेषा दिसतात ते जणू काही प्रत्येक खंडच आहे. आणि अशा प्राण्यांना आपण खंडीभवन अशा असणारे प्राणी असं म्हणतो. आणि हे प्राणी आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना त्याच्या रचनात्मक संघटनावर आधारित असेल, शारीरिक संमतीवर असेल, त्यांच्या मध्यस्तर किंवा जननस्तरावर असतील, किंवा देहगुहा असणे किंवा देहगुहा नसणे किंवा फसवी देहगुहा असणे यावर, किंवा त्यांच्या शरीराचे खंड पडलेले असणे या मुद्द्याच्या आधारे देखील प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं. तर वरील सर्व म्हणजे मुद्द्याचा, आधारभूत मुद्द्याचा वापर करून प्राण्यांचे आधुनिक वर्गीकरण केलेलं आहे. आता आपण रंध्रे प्राणी संघाच्या बाबतीमध्ये माहिती बघणार. रंध्र शब्दाचा अर्थ सांगा. आपण पाहतो की काय, की पाण्याला छिद्र असते त्याला पर्णरंध्रे असे म्हणतो. मग रंध्रीय संघ जो आहे हा पहिला संघ जो आहे तो रंध्रीय संघ आपण बघणार आहोत. संघाचं नाव आहे रंध्रीय संघ.
हा जो रंध्रीय संघ आहे, या रंध्रीय संघ काय कसला असतं, तर या रंध्रीय संघाची शरीर रचना ही अत्यंत साध्या प्रकारची शरीर रचना असते. रंध्रीय म्हणजे काय, ज्यांच्या शरीरावर छिद्र आहेत असे. तर हे प्राणी कसे असतात, शरीरावर छिद्र असतात, जणू काही स्पंज जसा असतो. तर या प्राण्यांना आपण स्पंज सुद्धा म्हणतात. त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्र असतात. या प्राण्याचं वैशिष्ट्य काय, तर त्यांच्या प्राण्यांच्या शरीरावर काय असतात, असंख्य छिद्रे असतात. असंख्य छिद्र असणारे प्राणी असतात. आता हे जे प्राणी आहेत हे प्राणी कुठे आढळतात, तर हे प्राणी जलवासी आहेत. जलवासी शब्दाचा अर्थ सांगा. जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना आपण काय म्हणतो, जलचर प्राणी म्हणतो किंवा जलवासी प्राणी असं म्हणतो. आता एक तर ते समुद्रात असतात किंवा गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळतात. या प्राण्यांचे शरीर असममित असते. आता आपण शारीरिक सममितीच्या आधारावर प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना बघितलं, त्याच्यामध्ये सममित असणं आणि असममित असणं यातला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. त्या प्राण्यांचा आपण काल्पनिक छेद घेतला असता समान भाग पडत असेल तर त्याला आपण काय म्हटलो, सममित असं म्हटलं. तर या प्राण्यांचं शरीर कसं असतं, असममित असतं. याचा अर्थ त्याचा आपण असा कसाही काल्पनिक छेद घेतला तर त्याचे समान भाग पडतील अशी काही त्यांची शरीराची रचना नसते, म्हणजे शारीरिक सममिती त्याला नसते. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो, हे असममित प्राणी आहेत. या प्राण्यांचं वैशिष्ट्य काय आहे की या प्राण्यांना वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. कसे असतात, ह्या कॉलर पेशी असतात. त्यांच्या मदतीने हे प्राणी शरीरामध्ये पाण्याला प्रवाहित करतात. म्हणजे या ज्या पेशी आहेत ते शरीरामध्ये आलेल्या पाण्याला प्रवाहित करण्यासाठी ज्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी आहेत त्याच्यामध्ये त्यांना आपण म्हणतो कॉलर पेशी. तर हा कुठल्या संघातला प्राणी आहे, तर हा रंध्रीय संघातला प्राणी आहे. ज्याचं याचं उदाहरण जर म्हणायचं द्यायचं झालं तर हा स्पॉन्जिला. स्पॉन्जिला ह्या रंध्रीय प्राणी संघाचं उदाहरण आहे. आता यांच्या शरीरामध्ये घेतल्या गेलेल्या पाण्यात जे आहेत, या पाण्यामध्ये लहान लहान सजीव असतात आणि त्यांचे जे पोषक द्रव्याचे ते भक्षण करतात. याचं मुख्य अन्न काय, मग हे जे पोषक द्रव्य कुठून मिळतात, ते हे लहान लहान सजीव जे पाण्यातून आत घेतलेले असतात त्याचं भक्षण करतात आणि त्याच्यातून पोषक द्रव्ये ते ग्रहण करतात. सायकॉन आणि युस्पॉन्जिया बरं का, ही याची उदाहरणं आहेत. तर हा रंध्रीय प्राणी आहे. आता त्याच्यानंतर दुसरा संघ आहे, त्या संघाचं नाव आहे सिलेंटराटा. दुसऱ्या संघाचं नाव आहे सिलेंटराटा. हा पहिला संघ, हा दुसरा संघ. संघाचं नाव आहे सिलेंटराटा. सिलेंटराटा किंवा यालाच निडारिया संघ असे म्हणतात. सिलेंटराटा किंवा निडारिया संघ. आता ह्या प्राण्याचं काय वैशिष्ट्य आहे, तर या प्राण्याचा आकार दंडाकृती. दंडाकृती शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? या प्राण्यांचे शरीर दंडाकृती असते. याचं आणखी एक उदाहरण, याचे वैशिष्ट्य आहे, यांना शुंडके असतात. का असतात? शुंडके असतात. बहुशुंडक म्हणजे अनेक शुंडके असतात. त्याचं शुंडक असणे हे याचं वैशिष्ट्य आहे बरं का. आणि छत्रीच्या आकाराचे शरीर असेल तर त्याला आपण छत्रिक असं म्हणतो. याचे उदाहरण आपण पाहणार आहोत. संघाचं नाव काय आहे? सिलेंटराटा. निडारिया. तर ह्याचं शरीराची रचना कशी आहे? दंडाकृती आहे आणि त्यांना शुंडके आहेत. आता हे प्राणी कुठे आढळतात? याचा आढळ आहे बहुतेक ते समुद्रात आढळतात. यांचा आढळ कुठं आहे? तर कुठं आढळतात? ते समुद्रात आढळतात. या प्राण्याचं पुढचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे प्राणी यांचे शरीर सममित आणि द्विस्तरीय असते. आता सममित म्हणजे काय? आपण याचा उभा छेद घेतला काल्पनिक तर दोन्ही बाजूला समान अवयव सारखे आपल्याला दिसतात. यांच्या मुखाभोवती दंड पेशीयुक्त शुंडके असतात. आता हे शुंडकाचं काय काम आहे? शुंडके म्हणजे काय तर आपण बघितलं, समजा ही दंडाकृती रचना आणि इथं हे असे शुंडके आहेत. त्याला भक्षक पकडण्यासाठी या शुंडकाचा उपयोग होतो. या शुंडकाचा उपयोग कशासाठी होतो?
भक्षक पकडण्यासाठी होतो. या शुंडकाचा उपयोग भक्षक पकडण्यासाठी होतो. ही अशा प्रकारची याची रचना आहे. हा तर हा जो जलव्याल आहे, याचं नाव जलव्याल आहे. हा सिलेंट्राटा संघातील प्राणी आहे. लक्षात घ्या, याच्या मुखाभोवती शुंडके आहेत. शुंडकाचा उपयोग तो भक्षक पकडण्यासाठी करतो, त्याला दंश करण्यासाठी होतो आणि भक्षकाच्या ज्या शरीरामध्ये विषाचे अंतक्षेपण करण्यासाठी या दंडपेशीचा उपयोग होतो. हायड्रा किंवा जलव्याल हे याचे उदाहरण आहे. अशा प्रकारचे प्राणी हे कुठल्या संघात आढळतात तर सिलेंट्राटा या नावाच्या संघामध्ये आपल्याला हे प्राणी आढळतात. याची वैशिष्ट्ये पण आपण बघितलेली आहेत. यानंतर पुढचा जो संघ आहे तो पुढचा संघ आहे, त्या संघाचं नाव आहे चपट्या कृमीचा संघ. पुढचा संघ आहे त्याचे नाव आहे चपट्या कृमीचा संघ. नावातून तुम्हाला काय लक्षात येतं तर याची रचना, शरीराची रचना कशी आहे, या शरीराची रचना चपटी आहे किंवा ती सडपातळ आहे किंवा ती पट्टीसारखी आहे, म्हणून याला चपटेकृमी असे म्हणतो आपण. बहुतेक प्राणी हे अंतःपरजीवी असतात. या शब्दाचा अर्थ सांगा. अंतःपरजीवी असतात म्हणजे काय असतात? बरोबर, अंतःपरजीवी असतात म्हणजे परजीवी म्हणजे ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत, परंतु ते कुठे असतात ते त्या प्राण्यांच्या शरीरातच राहतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो अंतःपरजीवी असं म्हणतो. बरं का, स्वतंत्र पण ते काही प्राणी स्वतंत्र राहणारे सुद्धा आहेत. आता यांचे शरीर हे देह गुहाहीन असते. यांच्या शरीरात देहगुहा नसते. देहगुहा म्हणजे काय प्रश्न परीक्षेत विचारला, सांगता आला पाहिजे. शरीर आणि अवयव यांच्यात जी पोकळी असते त्याला आपण देहगुहा असं म्हणतो. भ्रूणावस्थेच्या वाढीच्या काळामध्ये हे तयार होतं. काय देहगुहा तयार होते किंवा आतड्यापासून तयार होते. तर यामुळं म्हणजे भ्रूणावस्थेच्या वाढीच्या काळात मध्यस्तरापासून तयार होणारी शरीर आणि अवयव यांच्यातील पोकळी म्हणजे देहगुहा काही प्राण्यामध्ये आढळते. कोणत्या प्राण्यात आढळते? आपण प्राण्याच्या वर्गीकरणाच्या आधाराचा जो देहगुहा हा मुद्दा होता याचा अभ्यास करताना आपण बघितलंय. आता याच्यात देहगुहा नसते म्हणजे काय, म्हणजे ही पोकळी शरीर आणि अवयव यांच्यातली पोकळी नसते. कोणामध्ये? चपट्या कृमीच्या संघामध्ये. तर हे चपट्या कृमीचा संघ जो आहे या चपट्या कृमीच्या संघामध्ये काय आहे, देहगुहा नसते. हे जे शरीर आहे यांचं शरीर द्विपार्श्व सममित असतं. म्हणजे शारीरिक सममितीच्या आधारावर प्राण्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं याचा अभ्यास करताना आपण द्विपार्श्व सममित म्हणजे काय, आर्य सममित म्हणजे काय हे बघितलेलं आहे. त्यानुसार या चपट्या कृमीचा जो संघ आहे यांचं शरीर कसं असतं, द्विपार्श्व सममित शरीर असतं. हे प्राणी त्रिस्तरीय असतात बरं का. बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर असे 3 प्रकारचे स्तर याच्यामध्ये असतात. बघा, बहिर्जन स्तर, मध्यस्तर, बहिर्जन स्तर आणि मध्यजन स्तर आणि अंतस्तर. बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर अशा प्रकारचे 3 स्तर असतात या प्राण्यामध्ये. आता हे प्राणी त्रिस्तरीय असतात. हे प्राणी उभयलिंगी असतात. उभयलिंगी म्हणजे काय, आपण वनस्पतीचं वर्गीकरण पाहत असताना वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये एकच फूल हे उभयलिंगी फूल असतं. तर काही फुलामध्ये नर फुल आणि मादी फुल वेगळी असतात असं आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हीच टर्म पुन्हा एकदा वापरण्यात आलेली आहे. हे प्राणी उभयलिंगी प्राणी असतात. म्हणजे या प्राण्याच्या शरीरामध्ये नर आणि मादी हे दोन्हींच्या जननसंस्था असतात. म्हणजे दोन्हीची लक्षणं, आपले दोन्हीचे अवयव ह्या एकाच प्राण्यामध्ये आढळतात. म्हणून याला आपण काय म्हणतो, उभयलिंगी संघातील प्राणी म्हणतो. हे प्राणी एकाच प्राण्या शरीरात नर आणि मादी ह्या दोन्हीची प्रजनन संस्था असतात. या प्राण्याचं काय उदाहरण आहे
तर या प्राण्याचं उदाहरण आहे प्लॅनेरिया. प्लॅनेरिया संघातील हा प्राणी लिव्हर फ्लो प्लॅनेरिया हे प्राणी आहेत. हे चपटे कृमी आहेत. यांचं शरीर चपटं असतं, पट्टीसारखं, सडपातळ असतात. यांच्या शरीराचे 3 स्तर असतात, बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर, अंतस्तर. हे प्राणी उभयलिंगी असतात. हे आपण पाहिलं. आता पुढचा जो संघ आहे त्या संघाचं नाव आहे गोलकृमी. चपटे कृमी पाहिलं आपण. आता पुढचा संघ आहे, संघाचं नाव आहे गोलकृमी. गोलकृमी. आता हे जे गोलकृमी आहेत यांचे शरीर मात्र कसं असतं, लांबट असतं. चपट्या कृमीचं कसं होतं, चपटं होतं. यांचं शरीर कसं आहे, यांचं शरीर लांबट आहे, बारीक धाग्यासारखे असतात. कशा असतात हे, बारीक धाग्यासारखे असतात, दंडगोल असतात. उदाहरणार्थ ह्या गोलकृमीच्या संघामध्ये आपण बघितलं की ॲस्कॅरिस किंवा पोटातील जंत हा गोलकृमी आहे बरं का. शरीर लांबट आहे, याचं बारीक धाग्यासारखं आहे. आणि हे काय असतं, हे प्राणी स्वतंत्र राहणारे असतात किंवा काही अंतःपरजीवी सुद्धा असतात. आणि स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. आता पोटातील जंत आहे, ह्या लहान मुलांच्या पोटामध्ये जे जंत होतात तो अंतःपरजीवी आहे, म्हणजे त्या मुलाच्या पोटात वाढतात म्हणून ते शरीराच्या आत वाढतात, म्हणून याला आपण अंतःपरजीवी असं म्हणतो. जे गोलकृमी शरीराच्या म्हणजे अंतःपरजीवी नसतात ते जलवासी असतात किंवा भूचर असतात. अशा प्रकारे या कृमीचं शरीर अखंडित असून यांचं शरीर काय आहे, अखंडित आहे, म्हणजे खंडीभवन नाही शरीरांचं. जसं गांडुळाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं त्याच्या शरीरावर सेगमेंट आहेत, खंडीभवन आहे. परंतु या गोलकृमीमध्ये मात्र असे खंड आढळत नाहीत बरं का. यांचं शरीर कसं आहे, अखंडित आहे. हे प्राणी एकलिंगी असतात. अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं आपण चपटे कृमी हे उभयलिंगी असतात, परंतु याच्यामध्ये मात्र या प्राण्यामध्ये नर आणि मादी असे वेगवेगळे आपल्याला प्राणी आढळतात. म्हणून प्रत्येक प्राण्यामध्ये एकच लिंग असते, एकच प्रजनन संस्था असते. या प्राण्यांना आपण एकलिंगी प्राणी असे म्हणतो. आता यानंतर आपण पाहणार आहोत वलयी प्राणी संघ. कसला प्राणी संघ, वलयी प्राणी संघ, ज्याच्यामध्ये आता वलयी प्राणी संघ याचं नावच काय सांगतंय की याच्यात वलय असते. तर हे प्राणी लांबट असतात. याचे प्राण्यांची रचना कशी असते, लांबट असते, दंडाकृती असतात. आणि त्यांचं शरीर जे आहे हे खंडीभवन झालेलं असतं. खंडीभवन म्हणजे आपण बघितलेलं आहे की खंडीभवन याच्या आधारावर सुद्धा प्राण्यांच्या वर्गीकरणाचा आधार जो खंडीभवन झालेले शरीर म्हणजे त्यांच्या शरीराचे लहान लहान सेगमेंट असावेत, अशा प्रकारची रचना असते. गांडूळ हे याचं उदाहरण आहे. बहुतेक प्राणी स्वतंत्र राहणारे आहेत. काही प्राणी काय करतात, हे काही प्राणी बाह्य परजीवी आहेत, तर काही प्राणी समुद्रात राहतात, काही गोड्या पाण्यात राहतात, तर काही भूचर सुद्धा असू शकतात. हे प्राणी त्रिस्तरीय आहेत. त्रिस्तरीय कोणते स्तर आहेत याच्यामध्ये, त्रिस्तरीय आहेत म्हणजे आपण बघितले कुठलं, बहिर्जन स्तर, मध्यजन स्तर आणि अंतस्तर, हे 3 स्तर याच्यामध्ये आढळतात. या प्राण्याचा दुसरा गुणधर्म काय, हे द्विपार्श्व सममित आहेत. सममिती म्हणजे काय तुम्ही बघितले, हे प्राणी द्विपार्श्व सममित आहे आणि यांच्यात देहगुहा असते. यांच्यामध्ये देहगुहा असते. यांच्या शरीराच्या भोवती विशिष्ट उपचर्म असते. हे या प्राण्याचं आणखी विशिष्ट उपचर्म असते. हे प्राणी दोन्ही प्रकारात आढळतात, म्हणजे उभयलिंगी पण आहेत आणि एकलिंगी पण आहेत. असे प्राणी जे आहेत उभयलिंगी आणि ज्याच्यामध्ये गांडूळ आहे किंवा जळू आहे किंवा नेरिस आहे, असे प्राणी काय करतात, आपल्याला 2 उभयलिंगी आणि एकलिंगी असे दोन्ही प्रकारामध्ये हे प्राणी आढळतात. आता यानंतरचा प्राणी संघ जो आहे त्या प्राणी संघाला आपण म्हणतो संधिपाद प्राणी संघ. हे जे प्राणी आहेत बरं का, हे संधिपाद प्राणी जे आहेत या प्राण्यांना छोट्या छोट्या तुकड्यांना जोडून तयार झालेली अशी उपांगे असतात. काय असतात, उपांगे असतात. ती कशी तयार झाली असतात, छोट्या छोट्या तुकड्यांना जोडून तयार झालेली ही उपांगे आहेत.
आता म्हणून या प्राण्यांना आपण संधिपाद प्राणी असे म्हणतो. पृथ्वीवर या संघातील प्राण्यांची संख्या ही सर्वात जास्त आहे. म्हणजे जमिनीवर आणि हवेत सगळीकडं जमिनीच्या खाली सुद्धा हे या संघातील प्राणी आढळतात बरं का. आणि यांचं अस्तित्व सर्वत्र असल्यामुळं या प्राण्यांना आपण काय म्हणतो, यांची उपस्थिती सर्वत्र आहे, याच्यामुळं हे सर्वत्र आढळतात. उदाहरणार्थ द्यायचं असेल तर झुरळ सगळीकडे आढळतो. तो किचनमध्ये आढळतो, कपाटात आढळतो, पेटीमध्ये आढळतो, कुठेही आढळतो. झुरळाचं अस्तित्व सगळीकडे आहे. त्यामुळं अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो, यांची संख्या जी आहे सर्वात जास्त आहे. आणि या प्राण्याला हा प्राणी जो आहे हा जीवन संघर्षामध्ये सर्वात यशस्वी असलेला हा प्राणी आहे. हे प्राणी खोल महासागरात जसे आढळतात बरं का, तसेच उंच पर्वत आणि शिखर या ठिकाणी सुद्धा ह्या प्राण्यांचं अस्तित्व आपल्याला आढळतं. यांचे शरीर त्रिस्तरीय असतं. यांचे सत्य देह गुहायुक्त असतात. ते द्विपार्श्व सममित सुद्धा ह्या प्राण्यामध्ये द्विपार्श्व सममिती सुद्धा आढळते. द्विपार्श्व सममित. आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाचा आधाराचा मुद्दा पाहत असताना आपण पाहिलेला आहे की द्विपार्श्व सममित म्हणजे काय, शारीरिक सममितीचा हा प्रकार आहे. आपण बघितलेला आहे. आर्य सममिती म्हणजे काय, द्विपार्श्व सममिती म्हणजे